नेनिल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, डीएड बीएडच्या संदर्भातील जो कंत्राटी GR निघलेला होता त्या संदर्भात आणि दुसरा टप्पा आहे त्या संदर्भात आणि कंत्राटी जे आहे शाळा जी आहे त्या संदर्भातील आपण का कंत्राटी GR रद्द करू शकत नाही या संदर्भातील जे शिक्षण मंत्री आहे, शिक्षण मंत्री केसरकर हे संस्था चालक पालक भेटीच्या संदर्भात व एक पत्रकार परिषद घेतल्यानंतर ते स्वतः या संदर्भातील जेव्हा पत्रकारांनी प्रश्न विचारला त्या संदर्भात त्यांनी काय उत्तर दिलं आणि GR का रद्द होऊ शकत नाही या संदर्भातील हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जो GR आहे तो रद्द का होऊ शकत नाही याच्या मागची कारणं सुद्धा त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. दुसरा टप्पा लवकरात लवकर आचारसंहितेपूर्वक आम्ही करू हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. या संदर्भातील हा व्हिडिओ आपण जर माझ्या या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओज आहे हे अपडेट आहे हे आपल्याला आपल्या या चॅनलवरती कायमस्वरूपी उपलब्ध आहे. बघा या व्हिडिओच्या माध्यमातून केसरकर काय बोलत आहेत. राज्यातल्या उच्च माध्यमिक महाविद्यालय असतील किंवा शाळा असतील यांची आपण अनुदानासाठी प्रस्ताव पाठवतोय, पण प्रस्ताव पाठवल्यानंतर ते सादर करून घेतले जात आहेत पण अनुदानाच्या यादीत पुढे पाठवले जात नाही. तर त्या संदर्भात काय परिस्थिती? एक असं आहे की अनुदान जर आपण टप्पा अनुदान म्हणत असाल तर टप्पा अनुदानाची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आता जवळजवळ वर्ष दीड वर्ष ही प्रक्रिया चालली, त्याच्यानंतर सुद्धा कोणतरी म्हणत असेल की आमच्याकडे चुकून राहिलं तर ते चुकीचं आहे. कारण तुम्ही किती काळ थांबू शकता ह्याला सुद्धा मर्यादा असते. तुमच्यासाठी थांबल्यामुळे इतर लोक पुढच्या टप्प्यापासून वंचित होत असतात. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष हा पुढच्या टप्प्याच्या संदर्भात झाला, कारण मागच्या टप्प्याच फायनलायझेशन झालेलं नव्हतं. असं तुम्ही सारखं सारखं आणत राहिला तर कुठेतरी त्याला कट ऑफ डेट लागते आणि ती डेट घेण्याशिवाय इलाज नाही, कारण पुढचे निर्णय घ्यायचे असतात आणि त्याच्यामुळे टप्पा अनुदानाचा निर्णय सुद्धा लवकरच होईल आणि आचारसंहितेच्या पूर्वी होईल एवढं मी आपल्याला प्रस्ताव घेतलेले आहेत. त्यांना पुढे कधी आपण मुदतवाढ देणार आहोत का? तर त्यांची पुढची प्रक्रिया काय? नाही, आता प्रस्ताव देण्याचा प्रश्न उद्भवत नाही सर, कारण हे प्रस्ताव ऑलरेडी आलेले आहेत आमच्याकडे आणि आलेले असले तर ते त्या मुदतीत आलेले त्यांचा सगळ्यांचा विचार. कंत्राटी पद्धतीच्या हे बघा, हे काय परमनंट सोल्युशन नाही. जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत मुलांनी काय करायचं याचा विचार शिक्षकांनी केला पाहिजे. आपल्या पुढचा विचार करता कामा नये. शिक्षकांची भरती एवढ्या वर्षानंतर मी स्वतः केलेली आहे, शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवलेले आहेत. अशा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. ज्या ठिकाणी काही कारणामुळे कोर्टाचे काही निर्णय असतात त्याच्यामुळे आपल्याला भरती करता येत नाही, कारण काही लोक कोर्टात गेलेले असतात. अशा वेळेला तात्पुरत्या प्रमाणात का होईना तिथे शिक्षक द्यायला लागतो. आदिवासी भागांमध्ये बघा आज शिक्षक नाही आहेत कारण त्यांची केस कोर्टामध्ये चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये जर टेम्पररी शिक्षक नाही दिले तर ते चालवायचं कसं हा प्रश्न असतो. काही ठिकाणी तर 5-5 मुलांच्या शाळा आहेत, 10-10 मुलांच्या शाळा आहेत, म्हणजे एका वर्गामध्ये एकच त्या ठिकाणी मूल आहे. मग त्याला 2-2 टीचर जर परमनंट दिले तर मग ज्या शाळांमध्ये मोठी प्रमाणामध्ये मुलं शिकतात ती त्याच्यापासून वंचित राहतात, चांगल्या एक्सपर्ट टीचर पासून. त्याच्यामुळे ही जी सिस्टम आहे याच्यामुळे 2 फायदे होतील की एक जे BEd DEd रोजगार आहेत त्यांना त्यांच्या गावामध्येच मुलांची सेवा करायची संधी मिळेल जोपर्यंत ते पद भरलं जात नाही तोपर्यंत, आणि मुलांना कायमस्वरूपी चांगल्या शिक्षणाची सोय होईल.